नमस्कार मंडळी, आपण पाहतात लोकशाही भारत टुडे. काही दिवसापूर्वी आपण अहमदपूर तालुक्यातील मरशुनी गावातील जे गायरान जमीन आहे या ठिकाणी प्रशासनाकडून हटवण्यात आलेल्या अतिक्रमणाची देखील बातमी आपण पाहिलेली आहे. परंतु या अतिक्रमण करून राहणाऱ्या लोकांची देखील बाजू कुठेतरी पुढे आली पाहिजे, ते या हेतून बातमीपत्र असणार आहे. आता हे जे हनुमंती कुटुंब आहे हे मूळचं मरशुनी या गावातील आहे आणि या कुटुंबाला या गायरान जमिनीमध्ये जे वास्तव करतात या व्यतिरिक्त महाराष्ट्रात आणि देशात इतरत्र कुठेही मालकी हक्काची जमीन नाही. आणि हे कुटुंब आजवर असंच मजल दर मजल करत भाड्याच्या खोलीमध्ये राहत आतापर्यंत आपली स्वतःची उपजीविका भागवत आलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आज आहे की जी आता सध्याची वाढती महागाई आहे आणि हाताला मिळत नसलेलं काम यामुळे त्यांनी कुठेतरी शासकीय जमिनीचा आधार घेत या ठिकाणी स्वतःचा आसरा मांडलेला आहे. प्रशासनाकडे यांचं मागणं एवढंच आहे की यांना फक्त राहण्यासाठी जागा हवी आहे. मग ते इतरत्र कुठेही प्रशासनाने यांना जर राहण्यास जागा दिली तर ते त्या ठिकाणी जाऊन राहण्यास तयार देखील आहे. आता प्रशासनाचं म्हणणं आहे की सदर जागा जी आहे ते उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रस्तावित असल्यामुळे या ठिकाणी जे लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे ते त्यासाठी हटवण्यात आलेलं आहे. परंतु बाकीचे लोक या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर देखील हे कुटुंब जे आहे या ठिकाणी आजही राहत आहे. म्हणजे याची कुठली तरी मोठी मजबुरी आहे आणि यांना इतरत्र राहण्यासाठी जागा नसल्यामुळं त्यांनी शासकीय जमिनीचा आधार घेऊन या ठिकाणी वास्तव करत आहेत. नगरपालिका प्रशासनाने आपण पाहतात या ठिकाणी मी सरांना विनंती करेन, या ठिकाणी आपण पाहत आहेत पेट्रोल पंपाच्या बाजूला नगरपालिका प्रशासनाने काही लोकांना आसरा दिलेला आहे, त्या ठिकाणी राहण्यासाठी जागा देखील दिलेली आहे. अशीच जागा या कुटुंबांना दिली तर कुठंतरी हे कुटुंब आणि यांची येणाऱ्या पिढ्या स्थिर होणार आहेत. प्रशासनाने या कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेऊन कुठेतरी पालकांच्या भूमिकेमध्ये येऊन यांना निवारा उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं आहे. लोकशाही भारतसाठी मी संतोष रेड्डी, मरशोनी, अहमदपूर. नमस्कार, माझं नाव संतोष तुकाराम हनुमंते. मी राहणार मरशुनीचाच आहे, रहिवासी. मला गावात घर नाही, शिवारात शेत नाही, कुठंच काही घरदार कुठंच नाही आहे. मी ते शासकीय जमिनीवर अर्ज देऊन राहत होतो तहसीलदार मॅडमला. इथं पाण्याची सोय नाही, लाईटीची सोय नाही. इथं राहत असताना एक दिवस मॅडम आल्या आणि येऊन माझं सर्व घर उद्ध्वस्त केलेलं आहे. आता माझी राहण्याची परिस्थिती काय आहे, माझी शासनाला एवढीच विनंती आहे की होता होईल तेवढं आमची सोय करावी. आणि जरुरी नाही की आम्हाला हीच जागा पाहिजे, आम्हाला कुठं पण दिली तरी चालेल, आम्हाला हीच विनंती आहे. तुमच्या गावाच्या आजूबाजूला कुठं शासकीय गायरान जमीन आहे का? सरकारला तर माहिती असेल, शासनाला तर आम्हाला तेवढी काय माहिती नाही. माझ्या माहितीस्थान एवढीच माहिती आहे मला, हीच जागा आहे म्हणून. सदर जागा मग जिल्हा उपरुग्णालयासाठी प्रस्तावित आहे. मग या जागेवर तुम्ही जे अतिक्रमण केलेलं आहे त्यामुळं तहसील प्रशासनाने अतिक्रमण हटवलंय असं त्यांचं म्हणणं आहे. मग तुम्हाला या व्यतिरिक्त इतर कुठं जागा दिल्यानंतर म्हणजे तुम्हाला म्हणजे जागा ही महत्वाची आहे का कुठेही जागा कुठेही जागा दिली तरी चालेल आम्हाला. कुठं राहण्याची, आम्हाला घर राहण्याची मतलब आहे. आम्हाला जरुरी नाही की ह्याच जागेवर कुठं पण दिलं तरी चालेल, कुठं बी देऊ, आम्हाला फक्त घर राहायपुरतं घर झालं बस झालं. आज रोजी तुमचं वय कमीत कमी 38 वर्ष आहे. हा. मग तुम्ही आजपर्यंत कुठं राहत होता? असंच भाड्यानं राहिलो, जिथं पोट भरलं तिथं काम केलं राहिलो. आता मॅडम तीच विचारत होत्या मला पण, तहसीलदार मॅडम, इतकी वर्ष कुठं राहिलास तू? आता राहायची क्षमता नाही का, महागाई एवढी वाढलेली आहे. त्याच्यामुळे मी भरपूर मॅडमला प्रयत्न केले. 2024 पासून प्रयत्न सांगत आहे. सध्या जागा नाही, अवेलेबल नाही आमच्याकडे, देतो. आणि इलेक्शनचा टायमिंग आहे, आता पण सांगतात की इलेक्शनचाच टायमिंग आहे, उपोषणला बसायच्या टायमाला मध्ये थोडं थांबा. ही पण विचारलं मॅडमला. पूर्ण भाड्याच्या घरामध्ये पूर्ण माझं आयुष्य गेलेलं आहे. कमीत कमी माझ्या मुलाला तरी आहे ना भाड्याच्या घरात राहायची अशी नौबत येऊ नये म्हणून एवढी माझी प्रयत्न आहे. सरकारला माझी विनंती आहे, सरकारनं माझे हीच विनंती स्वीकारावी. आज रोजी ह्या शासकीय जागेवर असे किती घर आहेत म्हणजे तुमच्या आजूबाजूला? आजूबाजूला 2 आहेत सध्या, बाकीचे गेलेत अजून काही. टोटल असे 16 घरं होते, 16-17 घरं होते. भरपूर जणांना भिवून शासनाने तुमच्यावर बी कारवाई करता येईल अशी दबाव टाकला त्यांच्या. गायरान जमिनीवर तुम्ही अतिक्रमण केलं म्हणून शासनाने तुमच्यावर कोणती कारवाई केली? कारवाई केली की 107 मध्ये मला घेऊन गेलेले. मी 8 दिवस जेल काढून आलो. आणि अजून त्यांची अशी माझ्याकडून लिहून घेतलेलं आहे की इथून पुढे काही आत्मदहन करू नये, काही करू नये, म्हणजे मला दबावाखाली ठेवाले शासन.
जय भीम. माझं नाव अश्विनी संतोष हनुमंते आहे. आज तुम्ही बघू शकता माझ्या घराची काय व्यवस्था आहे. सरकाराकडे माझी हीच विनंती आहे की माझ्या मुलांना कुठंतरी छोटंसं जागा कुठं पण बघून कुठं पण आम्हाला हे जबरदस्ती नाही की इथंच द्यावं म्हणून, कुठं पण देऊ शकते. सरकाराला भरपूर ठिकाणी अशी जागे आहेत. सरकारने कुठंतरी आम्हाला बसण्यासाठी आसरा द्यावं हीच माझी विनंती आहे सरकाराकडे. आज जो तुमचा हा संसार सगळा उघड्यावर पडला, कसा ऍडजस्ट करता? पाणी कुठं आहे तुमचं म्हणजे? पाण्या पावसाचं लाईटीची सोय नाही तरी पण बी आम्ही इथं राहू लागतो. सरकारानं पाण्याचं टँकर मागून घेत होतो आम्ही. सुरुवातीला आजी कर. पाणी आता लोकांचे धुणं भांडे करून थोडेसे पैसे जमा करून आम्ही थोडंसं इथं राहण्यासाठी आमचं आसरा बसवण्यासाठी केलं होतं, मेहनत करून कशी तरी. पण सरकारने येऊन ते पण न सांगता आम्हाला असं तोडून टाकले घर आमचं. बजाजचं फायनान्स उचललेलं आहे. लोन उचललेलं. आता धुणे भांडे करून मी घर कसं तरी चालवत होते. माझा नवरा जे लागेल ते मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जाते, सासूबाई शेताला जातात. तेच आम्ही गरिबीच्या परिस्थितीमध्ये आम्ही असंच आमचं जीवन गेले. असं आमची इच्छा आहे की माझ्या मुलांची तरी अशी आमच्यासारखी व्यवस्था होऊ नये म्हणून ह्यासाठीच आम्ही प्रयत्न करतायत की आम्हाला कुठेतरी घर राहावं. राहायला घर भेटावं. भीमाबाई हनुमंते. आम्हाला राहायला घर नाही, घर देवं म्हणून आमची एवढीच आहे विनंती. मुलं किती आहेत तुम्हाला? मुलगा एवढाच आहे, एकच मुलगा आहे. तुमच्या नावावर किंवा मुलाच्या नावावर कुठं जमीन, कुठं प्लॉट वगैरे काहीच काही? नाही, काहीच नाही, काहीच काहीच नाही. मग अगोदर सुपर सुद्धा जागा नाही. मग सुरुवातीला कुठेतरी असेल ना तुमचं? आता कुठंच नाही. मर्शिवनी गाव होतं. मरशिवनी गाव आहे, त्या मग गावावर गावामध्ये घर बी घर- नाही, काहीच नाही, हा. काहीच नाही. म्हणून तर इथं माळावर राहायला आला ना. हम्म. काहीच इथून बी इथं जरी तुम्हाला बसून नाही देत मग तुमची काय परिस्थिती राहणार आहे? कुठं तरी त्यानं देवा आम्हाला राहायला जागा, असं आम्ही मागायला ना. काय परिस्थिती राहणार आता? लास्ट पर्याय आम्हाला तहसीलमध्ये जाऊन राहावं. तहसील मध्येच बसावं लागेल, करावं लागेल उपासन. ठीक. हं.